हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। येत्या 9 एप्रिलला वार आहे मंगळवार आणि या दिवशी आलेला आहे गुढीपाडवा। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस महापर्व म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे। महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करत असतो। तर या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून घराच्या अंगणामध्ये गुढी ही उभारली जाते। तर गुढी उभारण्यापूर्वी ब्रह्मदेवाची पूजा का केली जाते आणि गुढी उभारून झाल्यानंतर विष्णुदेवाची पूजा ही का केली जाते, तर यामागे एक पौराणिक कथा आहे। तर बघा, शालिवाहन या राजाने शालिवाहन शकास सुरुवात केली आणि या शकाची सुरुवात अर्थात आरंभ म्हणजेच गुढीपाडवा। तर शक सुरू करणारा पहिला महाराष्ट्रीयन राजा म्हणून आजही शालिवाहन राजाचे महत्व आहे आणि शालिवाहनाने मातीचे सैन्य तयार केले आणि त्यावरती पाणी शिंपडून मातीच्या सैन्यामध्ये प्राण भरला आणि मग त्या सैन्यांच्या मदतीने त्याने प्रभावी शत्रूंचा पराभव केला आणि या विजयाप्रीत्यर्थ शालिवाहन शके सुरू होऊन नवीन वर्षाची सुरुवात होते। तर या दिवशी पंचांग वाचन करून देवी सरस्वतीचे पूजन करून हिंदू नववर्षाचे स्वागत करण्याची प्रथा आहे। तर गुढीपाडवा साजरा करण्याचे एक कारण महाभारतामध्ये सुद्धा सांगितलं गेलं आहे। महाभारतातील आदी पर्वामध्ये उपरिचर नामक राजाने इंद्रामार्फत त्याला मिळालेली कळकाची काठी इंद्राला नमन म्हणून जमिनीमध्ये रोवली आणि दुसऱ्या दिवशी त्या काठीची पूजा केली। हा दिवस होता नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि म्हणूनच गुढीपाडवा साजरा करण्याची पद्धत आहे। त्यासोबतच ब्रह्मदेवांनी सृष्टी निर्माण या दिवशी केली होती आणि हाच तो पवित्र दिवस आहे जेव्हा ब्रह्मदेवांनी विश्वाची निर्मिती या पाडव्याच्या दिवशी केली होती। यानंतर पुढे सत्ययुगाची सुरुवात झाली आणि म्हणूनच नूतन वर्षारंभ म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो। या दिवशी विश्वातील तेज तत्व आणि प्रजापती लहरी या मोठ्या प्रमाणामध्ये उत्सर्जित होतात आणि गुढीच्या माध्यमाने त्या अधिकाधिक संचित करण्याचा आपण प्रयत्न हा करत असतो। तर पहा, गुढी म्हणजे फक्त ब्रह्मध्वजच नाही तर विजय ध्वज सुद्धा आहे। जेव्हा श्रीराम लंकेवरती विजय मिळून अयोध्येला परतले होते तेव्हा प्रजेने त्यांचे स्वागत ध्वज उभारून मोठ्या आनंदाने केले होते। चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी प्रभू रामांचा 14 वर्षांचा वनवास संपला होता म्हणून हा आनंदोत्सवाचा दिवस साजरा केला जातो। तर हा दिवस आपण अगदी आनंदाने उत्साहाने साजरा करत असतो आणि या दिवशी आपल्याला वेगवेगळे उपाय आणि सेवा सुद्धा करायच्या असतात। तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे। आपल्याला आंब्याच्या पानांचा हा उपाय करायचा आहे। आपल्या हिंदू धर्मामध्ये आंब्याच्या झाडाचं महत्त्व सांगितलं गेलं आहे। पिंपळ आणि वडाच्या झाडासोबतच कडुनिंब आणि आंब्याच्या झाडाचं सुद्धा अतिशय महत्त्व आहे आणि ही झाडं शुभ मानली जातात। या झाडांमध्ये साक्षात देवी देवतांचा वास असतो आणि त्यामध्ये आंब्याच्या झाडाला अनेक अर्थाने महत्त्व आहे। आंब्याच्या झाडापासून मिळणारे पानं, फळं हे सर्व काही आपण पूजेमध्ये वापरत असतो। 5 फळांचा उपयोग मांगलिक कार्यामध्ये केला जातो आणि त्यामुळे आंब्याचं फळ हे आवर्जून घेतलं जातं आणि आंब्याची पानं सुद्धा वापरली जातात। त्यामुळे वातावरणामध्ये शुद्धी आणि पॉझिटिव्हिटी ही प्रवाहित होत असते। तर पहा, आंब्याचं झाड जे आहे तर ते मंगळाचा कारक आहे आणि म्हणूनच आंब्याच्या पानांचा शुभ कार्यामध्ये वापर हा केला जातो आणि आंब्याच्या पानांशिवाय पूजा ही अपूर्ण मानली जाते आणि म्हणूनच आंब्याचं जे पान आहे तर ते आपण कलशामध्ये ठेवण्यासाठी सुद्धा वापरत असतो। त्याचप्रमाणे जेव्हा लग्न सोहळा असतो तेव्हा मंडप सजवण्यासाठी सुद्धा आंब्याच्या पानांचा वापर हा केला जातो। असं म्हटलं जातं की जर मंडपाला आपण आंब्याची पानं लावली तर तिथे कुठल्याही प्रकारचा वाईट संकट अडचण येत नाहीत आणि आंब्याचं पान हे शुभ्रतेचं आणि पवित्रतेचं प्रतीक हे मानलं जातं आणि म्हणूनच आपण जर या मांडवामध्ये आंब्याची पानं लावली तर त्या कार्यामध्ये कुठल्याही प्रकारचे अडथळे अडचणी येत नाहीत आणि ते शुभ कार्य जे आहे तर ते अगदी व्यवस्थितरित्या पार पडत असतं। आंबा हे फळ हनुमानांना अतिशय प्रिय आहे आणि हनुमान हे संकटमोचक, संकट दूर करणारे देवता आहेत। पण आपल्या हिंदू धर्मामध्ये आंब्याच्या पानांना सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे। त्यामुळे गुढीपाडव्याला आंब्याच्या पानांचा आणि कडुनिंबांचा वापर तुम्हाला करायचा आहे। तर बघा, आपल्याला हा जो उपाय आहे तर तो कसा करायचा आहे, तर आपल्याला उपाय जो आहे तर तो गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी आपण जेव्हा गुढी उभारणार आहोत त्यामुळे तुम्हाला आंब्याची पानं जी आहेत तर ती आदल्या दिवशी किंवा सेम डेला तुम्हाला तुमच्या घरी घेऊन यायची आहेत।
आणि 11 पानं तुम्हाला तोडून आणायची आहेत। 11 पानं जी आहेत तर ती अखंड छान व्यवस्थित पाहून तुम्हाला घ्यायची आहेत। तुटलेली, फाटलेली किंवा किडलेली पानं तुम्हाला घ्यायची नाहीयेत। आणल्यानंतर ही 11 पानं तुम्हाला स्वच्छ करून घ्यायची आहेत आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर पिवळ्या रंगाचा चंदन तुमच्याकडे असेल तर तो तुम्हाला घ्यायचा आहे आणि जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाचा चंदन नसेल तर तुम्हाला हळद कुंकू मिक्स करून त्याची पेस्ट बनवायची आहे आणि त्यामध्ये एक आंब्याच्या झाडाची काडी घ्यायची आहे आणि या काडीने तुम्हाला या प्रत्येक पानावरती जय श्रीराम असं लिहायचं आहे। 2 पानांवरती तुम्हाला शुभ आणि लाभ असं सुद्धा लिहायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला इतर पानांवरती जय श्रीराम असं लिहायचं आहे आणि या आंब्याच्या पानांचं तुम्हाला तोरण हे बनवायचं आहे। अशा पद्धतीने तुम्हाला 11 पानांचं तोरण हे बनवायचं आहे आणि हे तोरण तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे। हे तोरण लावल्यामुळे आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची नकारात्मकता, वाईट शक्ती प्रवेश करत नाही आणि तोरण लावल्यामुळे आपल्या घरातली संपूर्ण निगेटिव्हिटी, अडचणी, दोष, नकारात्मक ऊर्जा ही सर्व घराच्या बाहेर जाते आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करत असते। त्यामुळे घरामधील सर्व जे काही व्यक्तींचे दोष आहेत तर ते सुद्धा दूर होत असतात। आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट, अडचणी येत नाही। तर हे तोरण तुम्हाला एकूण 2 दिवस ठेवायचं आहे। 2 दिवसानंतर तुम्हाला हे तोरण काढून टाकायचं आहे कारण तोरण सुकल्यानंतर त्यामधून निगेटिव्हिटी ही पसरत असते आणि ते आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते। त्यामुळे कधीही सुकलेलं तोरण जे आहे तर ते आपल्याला जास्त दिवस आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती ठेवायचं नाहीये। तुम्हाला लगेचच ते दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी हे काढायचं आहे आणि यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये सुद्धा आंब्याच्या पानांचं एक तोरण करून लावायचं आहे। यामध्ये झेंडूच्या फुलांचा समावेश हा तुम्हाला नक्की करायचा आहे। 5 झेंडूची फुलं तुम्हाला घ्यायची आहेत आणि 5 आंब्याची पानं तुम्हाला घ्यायची आहेत आणि त्याचं एक तोरण करून तुम्हाला तुमच्या देवघरावरती सुद्धा लावायचं आहे। त्यामुळे देवी देवता आपल्यावरती प्रसन्न होत असतात आणि त्यांचे आपल्याला शुभ आशीर्वाद सुद्धा मिळत असतात आणि त्यांची सदैव कृपादृष्टी ही सुद्धा आपल्याला प्राप्त होत असते आणि आपल्या घरावरती सुद्धा राहत असते। त्यामुळे असा हा एक उपाय सुद्धा तुम्हाला करायचा आहे। यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी आपण जेव्हा गुढी उभारणार आहोत तर गुढीपाडव्याच्या दिवशी आपण कडुनिंबासोबतच एक आंब्याचा डहाळ सुद्धा गुढीला लावायचा आहे कारण या दिवशी कडुनिंबा इतकंच महत्त्व आंब्याच्या पानांना सुद्धा असतं आणि बरेच जण फक्त कडुनिंबाची पानं ही लावत असतात पण यासोबतच आंब्याची पानं सुद्धा आपल्याला आवर्जून लावायची आहे। त्यामुळे आपल्यावरती ब्रह्मदेवाची कृपा ही आपल्याला प्राप्त होत असते आणि त्यासोबतच माता लक्ष्मी सुद्धा प्रसन्न होत असते। यानंतर तुम्हाला गोमूत्र घ्यायचं आहे आणि आंब्याचं पान त्यामध्ये बुडवून तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरभर हे गोमूत्र शिंपडायचं आहे। हा उपाय केल्यामुळे सुद्धा आपल्या घरातील संपूर्ण निगेटिव्हिटी, इडापिडा, वाईट शक्ती, वास्तुदोष, पितृदोष हे दूर होत असतात आणि घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य नांदत असतं। त्यामुळे तुम्हाला हा सुद्धा एक उपाय नक्की करायचा आहे। तर अशा पद्धतीने आंब्याच्या पानांचे उपाय गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला आवर्जून करायचे आहेत। आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।